अनेक जन्माचं घबाड म्हणजे नरदेह. नर म्हणजे आत्मा आणि आयन म्हणजे व्यापून राहणे. आत्मा ज्यामध्ये व्यापून राहिलेला आहे त्याला नरदेह असं म्हणतात. असा नरदेह आपल्याला प्राप्त झालेला आहे. सृष्टीमध्ये एक वेगळी पदवी मिळालेली आहे. त्या पदवीमध्ये सगळ्यात मोठी पदवी आपल्याला दिलेली आहे ती बुद्धीची. या बुद्धीच्या पदवीद्वारे त्या परमेश्वराला पाहण्यासाठी शरीर हे आपलं साधन आहे. पंढरीला आल्यावर त्याचं दर्शन घेतलं. जो विटेवरती भक्तांची वाट पाहत उभारलेला आहे त्याला पाहून इतका आनंद झाला की त्याची तुलनाही करता येत नाही असे सेना महाराज सांगतायत. एखाद्या फळातील गाभा मिळावा, मधाच्या पोळ्यातील मध मिळावा अशी धन्यता मला मिळाली. त्याच्या चरणावरती मी मस्तक ठेवलं आणि माझ्या साऱ्या चिंता नष्ट झाल्या. बुद्धीमध्ये बदल झाला, मन प्रसन्न झालं, चित्ताला समाधान वाटले जेव्हा डोळ्यांनी त्या भगवंताचं रूप पाहिलं. हा अनुभव यायला कितीतरी वर्षाचं पुण्य करावं लागतं बरं का. कितीतरी जन्माचा त्याग करावं लागतं आणि मग वाट्याला हे सुख येतं. हे सुख मला या पांडुरंग परमात्म्याला पाहिल्यानंतर होत आहे असं सेना महाराज सांगत आहेत. विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा, विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा, पाय ठेवूनिया माथा, पाय ठेवूनिया माथा, अवघी वारिली चिंता, विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा, 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 पाय ठेवूनिया माथा, अवघी वारिली चिंता, पाय ठेवूनिया माथा, अवघी वारिली चिंता, अवघी वारिली चिंता, अवघी वारिली चिंता, विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा, 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 समाधान चित्ता डोळा श्रीमुख पाहता, समाधान चित्ता डोळा श्रीमुख पाहता, समाधान चित्ता डोळा श्रीमुख पाहता, डोळा श्रीमुख पाहता, डोळा श्रीमुख पाहता, विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा, 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 बहुजन्मी केला लाग सेना देखे पांडुरंग, बहुजन्मी केला लाग, बहुजन्मी केला लाग
सेना देखे पांडुरंग बहुजन्मी केला लाग सेना देखे पांडुरंग 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 विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा विटेवरी उभा जैसा लावण्याचा गाभा पायी ठेवूनिया माथा पायी ठेवूनिया माथा अवघी वारिली चिंता विटेवरी